लोणावळ्यातील ही पर्यटन ठिकाणे 31 डिसेंबरला बंद राहणार। मित्रांनो, 9 वर्ष जवळ आले की अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात आणि त्यामध्ये लोणावळ्याचे नाव सर्वात आधी घेतले जाते। मुंबई, पुणे तसेच आसपासच्या शहरातून मोठ्या संख्येने पर्यटक 31 डिसेंबरला लोणावळ्याला येतात। थंडगार हवा, धुके, हिरवेगार डोंगर आणि सुंदर दृश्यांमुळे लोणावळा नेहमीच लोकांचे आवडते पर्यटन ठिकाण राहिले आहे। त्यामुळे 9 वर्षाच्या काळात इथे प्रचंड गर्दी होते। ही वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने 31 डिसेंबर रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। त्यानुसार लोणावळ्यातील लॉयन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट ही दोन अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळे त्या दिवशी पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत। ही दोन्ही ठिकाणे उंच डोंगरावर असून तिथे रस्ते खूपच अरुंद आहेत। एकाच वेळी खूप गाड्या, दुचाकी आणि पर्यटक असल्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि अनेक वेळा अपघाताचा धोका निर्माण होतो। मागील काही वर्षाचा अनुभव पाहता 31 डिसेंबरला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। काही वेळा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर काही पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने गाड्या लावल्या होत्या। यामुळे स्थानिक लोकांना तसेच आपत्कालीन वाहनांना जाणे अवघड झाले होते। काही पर्यटक फोटो काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी उभे राहतात, हेही प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचे विषय ठरलेले आहेत। या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि संबंधित विभागांनी मिळून हा निर्णय घेतला आहे। पर्यटकांची सुरक्षितता हीच या निर्णयामागील मुख्य भूमिका आहे। त्यामुळे या दिवशी लायन्स पॉइंट आणि टायगर्स पॉइंट्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश दिला जाणार नाही। पर्यटकांनी हे लक्षात घ्यावे की बंदी कायमची नसून फक्त 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी पुरतीच मर्यादित आहे। 2 जानेवारी पासून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पर्यटन स्थळे पुन्हा खुली केली जाणार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांना ही ठिकाणे पाहायची असतील त्यांनी आपला प्रवास आधी किंवा नंतर नियोजित करणे योग्य ठरेल। 31 डिसेंबरला लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी इतर पर्याय देखील उपलब्ध आहेत। लोणावळा लेक परिसर, कार्ला आणि भाज्या लेणी तसेच शहरातील कॅफे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स येथे वेळ घालवता येऊ शकतो। अनेक लोक 9 वर्षाच्या संध्याकाळी रिसॉर्टमध्ये राहणे पसंत करतात, जिथे सुरक्षित वातावरणात कार्यक्रम आयोजित केलेले असतात। पर्यटकांनी लोणावळ्याला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते। वाहतुकीचे नियम पाळणे, रस्त्यावर गाडी चुकीच्या ठिकाणी न लावणे, कचरा न टाकणे आणि निसर्गाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। गर्दीच्या ठिकाणी संयम ठेवला तर प्रवास नक्कीच आनंददायी ठरतो। एकंदरीत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय पर्यटकांसाठी अडचण निर्माण करण्यासाठी नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे। योग्य नियोजन करून, नियम पाळून आणि सुरक्षित पद्धतीने लोणावळ्याचा आनंद घ्या आणि 9 वर्षाचा उत्सव आनंदात साजरा करा। तुम्ही 31 डिसेंबरला लोणावळ्याला जाणार होता का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जाणार नसाल तर तुमचा जो मित्र जाणार आहे त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा।